नमस्कार, मी अनिल तिवारी, महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। आम्ही अण्णासाहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावे। सोलाजनगर या भागामध्ये सावित्रीताई शिंदे त्यांनी नेहमी दसऱ्याला देवीच्या पूजनाला गणपतीला त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि आरती करण्यासाठी येण्याची नामी संधी दरवर्षी न चुकता मला मिळायची। आणि आज या लोकशाहीमध्ये हा लोकशाहीचा उत्सव आहे, नगरपरिषद निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण पुन्हा एकदा आपल्या मर्जीतला पसंतीतला नगरसेवक, नगरसेविका आणि नगराध्यक्ष यांना सेवा करण्याची संधी द्यावी आपली आणि या शहराची, ही विनंती करायला मी सगळे या ठिकाणी आलो। आता मंचावर सर्व सन्मान्य सहकारी जुने नवे सगळे उपस्थित आहेत। सगळ्यांचे नाव घेण्यामध्ये वेळ घालू इच्छिते, कारण 20 मिनिट राहिले सगळं संपायला। 10च्या आत सभा संपवावी लागते, नियम आहेत आणि आपण नियम निकष पाळणारी लोक आहोत, उधळणारी लोक नाहीत। आणि ती तशाच पद्धतीची सुरुवात करून स्वराजनगर एवढं तापलेलं मी पहिल्यांदा पाहतो। म्हणजे हा भाग तापत तर नाही, पण एकदा तापल्यावर लवकर निवत नाही, हा अनुभव गेल्या अनेक वर्षापासूनचा। आणि निश्चितच या निवडणुकीमध्ये आता नगराध्यक्ष उमेदवार या ठिकाणी ज्योतिताई आहेत, दुसरे नगरसेवक आपल्या भागातले ज्याला संधी या ठिकाणी मिळाली अजिंक्य नवनाथ वामन याचा उल्लेख केला, शिराळे आहेत, दुसऱ्या ज्योतिताई पिंगळे या ठिकाणी आहेत। ते तिन्ही सेवक आपल्याला या भागातून आपली सेवा करण्यासाठी पाठवायचे, त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी पाठवायचे। आता येणारे अनेक किती जाती, फक्त 5 दिवस राहिले, त्याचा 2 तारखेला मतदान आहे आणि ह्यामध्ये मात्र कुठलीही नजर अंदाजी, गाफिली किंवा दुर्लक्ष न करता आपण आहे राणाकडे काल कार्यक्रम झाला, मोठी बैठक छोटीशी सभेचं स्वरूप आलं, त्याच्या दुःखीनं आज या ठिकाणी स्वरूप आलं। आपल्या सोळानगरमध्ये गांधीनगरचा सगळा इकडचा भाग खोलवाटापर्यंत हा सगळा मतदार हा चाणाक्ष मतदार आहे। म्हणजे इथं जास्त समजून सांगायचं, कुणाला पटवायचं, कुणाला बोलायचं, वाटावाटी करायच्या नंतरच्या वगैरे ते मला वाटतं ह्या भागामध्ये खूप कमी आहे। सगळा जाणकार मतदार आहे, सुजाण मतदार आहे आणि आपलं भलं कशात आहे, या शहराचं भलं कशात आहे याची निश्चित आपल्या मनात असं मला विश्वास आहे। आणि त्याच विश्वासापोटी मी तर आभार मानून सावित्रीताईचं, रवी शिंदेचं, आता रवींद्र कदम बोलला या ठिकाणी, त्यांचं बाळासाहेब बोडके, ते सगळे समर्थ आहेत, सगळे ताकदीचे लोक आहेत। हे तुझे एक झाले हे कोणाच्या म्हणजे सगळे एका झेंड्याखाली आले, तयार झाले। नाही ठीक आहे, हरकत नाही, आमचा आता उमेदवार अजिंक्य शिराळे राहील आणि नंदू पिंगळेच्या मिसेस श्रीमती ज्योतिताई त्या आमच्या उमेदवार राहतील, हे मला वाटतं की खूप आश्चर्य हे बरकारवी
एवढा पिच्छा करतो हे तर बाबा एकदा काम हातात धरलं की कडीला न्यायला कुणाची वाट बाळगतच नाही जमा. आणि त्यामुळं अण्णा भाऊ महामंडळाच्या माध्यमातून किती कामं त्यांनी इतर केली इथंच नाही अख्ख्या जिल्ह्यामध्ये या योजनेचा फायदा दिला. आमच्या बँकेकडे प्रस्ताव देतो इकडचे तिकडचे त्याचे करा. आता महिला करता योजना सुरू केल्या, लाडकी बहीण योजना सुरू आहे, पण त्याबरोबर ह्या कर्जाच्या योजना या महामंडळाच्या माध्यमातून आपण ज्या आता सुरू केल्या मला वाटतं निश्चितच मोठं उपलब्धी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून होणार आहे. मंचावर अनेक सहकारी बोलले. आता डॉक्टर नगरदर्शकाच्या उमेदवार जोशी त्यांचे मिस्टर रवींद्र डॉक्टर रवींद्र दोघे या ठिकाणी. आता त्या भूल तज्ञ आहेत, अनास्थेशिया भूल द्यायचं ऑपरेशन करायचं तर त्याच्यावर भूल द्यावेच लागतं ना, त्याच्या होत नाही सध्या. आता तर रोबोटिक ऑपरेशन अनेक अनेक यंत्र मानव ऑपरेट करायचे, डॉक्टर नाही. तो पुढचा भाग आहे ते आपल्याला बघावंच लागेल आणि पुढच्या काळात ते सगळं आपल्या समोर येईलच. परंतु नगर परिषदेमध्ये पण आज डॉक्टरची खऱ्या अर्थानं गरज आहे. एवढं बिघडलेलं सगळं खातं सगळं बिघडलेलं आहे. म्हणजे दुरुस्त करायचं असं तर छोटीशी गोष्ट देऊन चांगले ऑपरेशन करणं वेगळं आहे, हे करणं नितांत गरजेचं आहे. चांगली नगर परिषद लोकांच्या सेवेकरता असणारी ही संस्था जी आपल्याला वाटतं नगर परिषद मोठी आहे पण उत्पन्नाच्या दृष्टीनं पाहिलं तर आमदनी 98 आणि खर्चा रुपया, उत्पन्न तोकडं, खर्च आमात. पाणी पुरवठा आपण जायकवाडी बॅकवॉटरनं जो घेतो इच्छा तिथं गंगाधरवाडीला जायकवाडून पाणी उचलून तिथं आणतो, तिथून उचलून पुन्हा शहराला पाणी पुरवठा करतो. त्याचं बिल भरताना लाईटचं बिल भरताना पोचल्या नाही म्हणजे प्रतिशत त्या ठिकाणी बोलून नाही पोचलेलं नाही. सगळे देणारच आहात आपल्या भागातून आहे जनरल सातपुरी बीड शहराचं उत्पन्नाचं साधनं मर्यादित आणि हे मर्यादित साधनं असताना सेवेचा दर्जा आणि सेवेचं सातत्य हे टिकवणं आणि अनेक मार्गाला सेवा उपलब्ध करून देणं ते कसं शक्य होईल. ते त्याच वेळेस शक्य होईल ज्यावेळेस आपले मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांनी ज्या योजना दिल्या मागं अग्रपुरापूर योजना आणल्या ह्या बीड शहरात सगळ्या जेवढे नगरचे रस्ते असतील पाणी पुरवठा योजना असेल ड्रेनेजचे सिस्टीम असतील किंवा तीर्थक्षेत्राचे विकास असतील किंवा जेवढ्या योजना आहेत त्या खेचून त्यांनी जाणीवपूर्वक दिल्या. आणि मला वाटतं की पुढे अखंड पुरवठा अर्थपुरवठा सुरू राहावा यासाठी मला वाटतं त्यांच्या जे उमेदवार तिथं दिलेले आहेत नगराध्यक्ष पदाचे आणि नगरसेवक पदाचे त्या सगळ्यांना निवडून पाठवण्यामध्ये तर बीड शहरामध्ये रानाच्या वार्डात काल घेतो ते म्हणजे आम्ही सगळ्यात जास्त लीड देऊ, सगळ्यात जास्त लीड नगर परिषदेने आमच्या वार्डातला देऊ. मला वाटतं तुमची त्यांची आता स्पर्धा लागतो काय काय सूत्र आहे आपल्या ह्या स्वराजनगर ह्या प्रभागाची वार्ड क्रमांक 25 ही स्पर्धा मला वाटतं निश्चितच तुमची सर्वांची उपस्थित. मी म्हणणारे अनेक येतील कुणी काय केलं तुम्ही काय केलं किती कामं केली हातच्या कापणारा असं दाखवायची गरज नाही ना. म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या डिवायडर पासून जर घेतली डिवायडर जे टाकलं जातं छत्रपती शिवाजी हा राष्ट्रीय महामार्ग औरंगाबाद उस्मानाबाद आपण जे केला जातो संभाजीनगर धाराशिव जो मार्ग केला राष्ट्रीय महामार्ग त्यानंतर 2600 कोटी रुपये खर्च तुम्ही त्याला सापडा महामार्ग केला. अनेक योजने आता आपण त्या महामार्गावर घेतले त्याचे कामं सुरू झाली. त्याच्यामध्ये सगळ्यांना परळीवर जायचं असं किंवा पिंपळनेरला जायचं असं इथे येऊन चक्रा मारून जावं लागत होतं. आता स्लीप रोड होतील आणि आहेर वडगाव आणि आनंदवाडी त्या ठिकाणी जमिनी खालून रस्ते होते तिथे ऍक्सिडेंट खूप होतात. तर या मूलभूत बाबी कनेक्टिव्हिटी बीडची वाढवायची असेल, बीडची जोडणी वाढवायची असेल, बीडला आवक जावक वाढवायची असेल, बीडमध्ये गुंतवणूक वाढवायची असतील तर हे मार्ग चांगले प्रशस्त पाहिजेत, कमी वेळा पाहिजेत, कमी प्रदूषण होणारे मार्ग पाहिजेत आणि जाणीवपूर्वक आपण त्या काळात केली. रेल्वेचा मूलभूत प्रश्न होता सुटला पण बीड मुंबई डायरेक्ट रेल्वे बीड मुंबई लोकांना जायला सोय डायरेक्ट रेल्वेची व्हावी
अशा अनेक बाबी आणि प्रलंबित या सोडवायच्या असतील तर मला वाटतं आपल्याला नगरपासून असता काही सुरुवात करावी लागेल. हा पहिला टप्पा. सुप्रीम कोर्टात उद्या काही आहेत निर्णय प्रलंबित आहेत, काय निर्णय व्हायचे ते होतील बाकी जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेकरता. तो हा पहिला टप्पा आहे आणि याच्यामध्ये मला वाटतं निश्चितच गुलाल आपण उधळला तर पुढच्याही सर्व निवडणुका आपल्याला प्रशस्त होतील, सोप्या जातील. ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे, आमची नाही. आम्हाला मदत नाही पाहिजे. आमच्या निवडणुका होतात तर आपण मदत करता, गटबाजी विसरता, जातपात विसरता, धर्म विसरता. कारण बीड जिल्हा हा आता युद्धभूमी झाला. कुणालाही खेळायचं असेल युद्ध जातीच्या धर्माच्या नावावर की बीडातच येतो. मध्ये मी त्या अयोध्येला गेलो होतो आणि तिथून प्रयागराजला गेलो होते. स्नान चालू होतं सगळ्याचं. त्या प्रयागराजला गेलो. एका मंडपामध्ये एअर कंडिशन मंडप होते. प्रयाग अनेक गेला असतात आपण लोक सगळे. मी पण गेलो त्यावेळेस. एक उदाहरण बीडचं नाव चांगले लोक आहेत, कर्तृत्वान लोक आपल्याकडचे काय आहे साथीसाथ करत, पण नाव बिहारपेक्षा बत्तर बदनाम बीडचं नाव झालं. ज्यावेळेस त्या टेंट मध्ये आपल्याच पक्ष मंडळी आहेत, आता ते राहायला गेले पटण्याला. मूळ बीडचे जन्म झालेले त्यामुळे कार्ड इथलंय आणि ते तिथं पटण्याहून आले, आंघोळ करायला झोपले एअर कंडिशन मंडपात. सकाळी गंगेच्या पात्रात जायच्या आंघोळीला. बोलताना काहीतरी बीडचा उल्लेख आला. ते नवरा बायको बोलताना बीडचा कुठेतरी चुकून उल्लेख आला. हिंदीत बोलत होते ते, कारण बिहारमध्ये राहतात पटण्यामध्ये. आणि बीडचा उल्लेख आला. पटकन खडबडून आजूबाजूच्या 10-12 लोकांनी घेरलं त्यांना. अरे बीडचे आहे का तुम्ही बीडचे राहणार आहेत का? पटना से आए हैं, पैदा हुए बीड में. अरे ये गलत आदमी यहाँ पे इनको हकालो. पालसिंगांवर काय सांगावं, धिंड काढली त्याची धिंड. हे बिडाचे लोक आहेत ना, बदनाम झालं बीड म्हणजे काहीतरी गोंधळ करतील आपल्या तिथं. त्यांना हकाला. पहाटे हाकडलं बीडचे आहेत म्हणून. अयोध्येला गंगेच्या काठावर प्रयागराजमध्ये डुबकी मारायला गेलेले पाप धुवून जातं म्हणतात. तिथं पुण्य मिळवता येतं आंघोळ करून डुबकी मारून. त्या ठिकाणी आपली प्रतिमा एवढं चांगले लोक असून प्रतिमा दुर्दैवाची आलेली आहे. आणि हे सगळं साफ स्वच्छ करायचं असेल तर ती सुरुवात अशा स्थानिक संस्थेच्या निकालाच्या माध्यमातून होणं आवश्यक असं मला वाटतं. अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी. आता काल परवा आता आणि सभा होतील, 4-5 दिवसात काही सभा होतील. जिथं झाला कार्यक्रम तो कालचा सिद्धिविनायक संकुल ते आपण बांधलं. काय केलं म्हणजे 35 वर्षात सिद्धिविनायक संकुलापासून सुरुवात होती. कोर्टाची बिल्डिंग असेल, कलेक्टर ऑफिसची बिल्डिंग असेल, संभाजी महाराज असेल, क्रीडांगण असेल, स्टेडियम असेल, सगळ्या गोष्टी आपण केल्या. तर एक गोष्ट नाही, 50 गोष्टी आहेत ते चालतंय. काय काय केलं तो विकासाची भूक ती न भागणारी भूक आणि ती न भागणारी भूक शमवायची असेल तर मला वाटतं की ही विकासाची प्रक्रिया सातत्यानं गतिमान ठेवणं गरजेचं आहे. आणि सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन. आता कोण कुठल्या जाती जन्माला येईल माझ्या हातात आहे का? कोण प्रजापती जन्माला येईल हे सगळं ठेवून जातं. शेवटी आल्यानंतर आपण समाजाच्या काहीतरी देणं लागतो. या व्यापक भूमिकेतनं आपण सगळ्यांना बरोबर घेऊन त्या भागाचा विकास करतो. मग नोकरीच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल, आरोग्याच्या बाबतीत असेल, आपण 260 ते वाढवलं. ते आता महिलाचं 100% वाढवलेलं आहे. अनेक गोष्टी आहेत ज्या जाणीवपूर्वक आपण मागच्या काळात त्या ठिकाणी आणल्या. फक्त काही लोक जाणीवपूर्वकपणाचे फ्लायओव्हर आपण इथं छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचं 70 कोटीचा फ्लायओव्हर जसं आता डिवायडर टाकलं तसं फ्लायओव्हर पण टाकलं होता. ते तर झालं दोनदा. आपल्याच काही पुढारीने आक्षेप घेतले ते म्हणजे याचं मोठं पण होईल. आणि कारण काय दिलं, छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यावर धूळ लागत म्हणजे हा फ्लायओव्हर झाला इथून तर फ्लायओव्हर रद्द करा. औरंगाबादचा क्रांती चौकातला फ्लायओव्हर फिक्स करा. बाहेर खात असतात तिथं धूळ लागत. बीडचा फ्लायओव्हर मंजूर झालं की यांच्या हस्ते काम होईल. ते क्रेडिट जायला नको. भला शहराचा विकास नाही झाला तर चालेल. अशा अर्थानं काही लोक जाणीवपूर्वक तिथं वागलेली. पण ही लोक बाजूला खड्यासारखं करायची ती नामी संधी आहे ती नगरच्या माध्यमातून. आणि तेव्हा मला वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून
ठोसपणे आपल्या पुरताच नाही, शहरामध्ये नुसतं तुम्ही एवढं स्वराजनगरच्या भागातच आपण करू शकता असं नाही. आपले नाते गोते पाहुणे मित्र फ्रेंड सर्कल आणि आता सोशल मीडियात असं झालंय, आता टाकली पोस्ट लगेच ट्रोलिंग करायचं का त्याला फॉरवर्ड करायचंय का त्याला लाईक करायचंय, तिन्ही मार्ग आपल्याकडे असतात. हातात ठेवलं, लाईकचं बटन दाबायचं का ट्रोलिंग करायचं का फॉरवर्ड करायचं, हे मला वाटतं हे वापर आता ह्याला जास्त करा. प्रत्येक घरात जागा आहे, बेडरूम पासून हॉलपर्यंत मोबाईल असेल आणि त्यावर जास्तीत जास्त वापर करू. आता चिन्ह सांगितलंय, मी तर त्या पक्षात नाही प्रवेश केला नाही, पण मला मदत करायची, मला मदत करायची. काम करणारे लोक पाहिजे, पण ती साखळी पाहिजे. साखळी असेल तरच मला वाटतं या शहराच्या राहिलेल्या योजना आपल्याला करता येतील, आपल्याला ताकद लोकशाहीच्या माध्यमातून होऊ शकेल आणि ते आपण सर्वांनी करावं एवढीच विनंती करतो. समोरचे लोक कुणी काय कामं केले, कुणी काय केले, म्हणजे शेवटी आम्ही काही खिशातून देते ना, कामं केली शेवटी योजना वर्ण चालतो खिचून आपण, तर त्या योजनेचा वापर होतो का नाही व्यवस्थित, सर्वसामान्यपणे त्या योजना पोहोचतात का नाही. पिण्याच्या पाण्याची योजना असेल, आता त्या ठिकाणी वीज खंडित होत असल्यामुळे पुरवठा होतो. आता स्पेशल ट्रान्सफॉर्मरची लाईन टाकायचं काम छोट्या छोट्या गोष्टीत. अहो एसटी स्टँड, अनेक लोक मला म्हणायचे की बीड जिल्ह्याचं ठिकाण आहे, इथलं एसटी स्टँड म्हणजे काय ग्रामीण भागात आहे, एखादं खेडेगाव असतो ना तसं एसटी स्टँड आहे. आणि मग हे जे दिग्या वाटत ना मोठे ना, एवढा काम केले, एवढा गेली फोटो फोटो मोबाईल लिहितोय, कुठं गेलो होतं एसटी स्टँड, का केलं नाही आतापर्यंत. अहो हे आता समीर काळजी माझ्याकडे आला होता. ही जागा होती रेल्वेच्या नावावर, बीडची एसटीची जागा ही रेव्हेन्यू रेकॉर्ड प्रमाणे ही रेल्वेच्या नावावर होती आणि त्यावेळेस पासून त्याला परवानगी मिळत नव्हती. मी स्वतः त्यावर गेलो, सेक्रेटरीकडे नोटीस भेटलो आणि ती परवानगी काढली आणि 13 कोटीचं टेंडर तिसऱ्या वेळा, एकदा नाही तिसऱ्या वेळा टेंडर काढलं. आता ती एसटी स्टँड आलंय त्याला, म्हणजे ही किती प्राथमिक गरज आहे आणि या प्राथमिक गरजापासून बीड शहर वंचित होतं, जिल्ह्याच्या ठिकाण वंचित होतं. हे सगळं तुमच्या साथीनं आणि ताकदीनं आशीर्वादानं आम्ही करू शकलो. आम्ही काय मोठे बाळांचा नाही, परंतु खालीचा वाटा या शहरामध्ये या जिल्ह्याच्या संपूर्ण विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण या ठिकाणी उत्कृष्ट करून मला वाटतं तीच गती कायम ठेवण्याकरता ह्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण साथ द्या. हे उमेदवार तिघ अध्यक्षपदाचे आणि आपल्या भागाचे उमेदवार आपले परिचित आहेत, सगळ्यांनी त्याग केला त्यांना संधी दिली, तरी पण ते जाण ठेवावे. शिंदे असो, बरी असेल किंवा बोडके असो, बाळासाहेब, त्या सगळ्यांना प्रयत्नातून साथ देऊन आता हे नवीन चित्र उभं राहत आहे आणि मला वाटतं हे टिकाऊ चित्र राहावं, कायमचं राहावं, हीच या अपेक्षा करतो. आणि पुढेच एकदा आपण सर्वांनी आपल्या या वार्डापुरतं नाही, साखळीचं मतदान व्हायलाच पाहिजे. खाली दोन आणि वर बरोबर साथ दिलं दोन्ही उमेदवारांना अध्यक्ष करता, परंतु शहरामध्ये पण आपण अनेक ठिकाणी संपर्क करून प्रभाव टाकू शकता. कृपया 4 दिवसामध्ये थोडासा वेळ काढा. आपल्या घरात कामा करता एखादं कार्य असत आपण वेळ काढतो, इथं उत्सव असत तर वेळ काढतो, तसा हा लोकशाहीतला उत्सव आहे. तर आपण थोडासा वेळ काढा, इथं तर बोला, तो शहरामध्ये जिथं आपला संपर्क होईल त्या ठिकाणी हा संदेश आहे की काळाची गरज आहे. आणि त्यामुळे हे जे पॅनल आता उभं आहे, दोन्ही पण ज्योतिताई, वर पण ज्योतिताई अध्यक्षपदा करतात, खाली पण श्रीमती ज्योती पिंगळे आहे आणि अजिंक्य शिराळे. नवनाथ मामा तुमचे इलेक्शन ओळखत असले ना, आशीर्वाद द्यायचा कार्यक्रमातून चालतं सगळ्यांचा. दिला मनातून दिला, पोट भरून दिला तुम्ही. ते सगळं फळाला येईल आणि फळाला यावं चांगलं, एवढंच सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपण या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं.
बीड नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ज्योतिताई रवींद्र घुबरे या ठिकाणी या भागाचे अजिंक्य शिराळे, दुसरे ज्योतिताई नंदकुमार पिंगळे या उमेदवाराच्या प्रचारार्थ या ठिकाणी असताना आपल्या सर्वांचे लाडके नेते जयदत्तांना क्षीरसागर साहेब या ठिकाणी आले, मार्गदर्शन केले, त्यांचे मनापासून असणारे सर्वांच्या वतीने आभार. या कार्यक्रमाला योगेश भैया क्षीरसागर यांचेही आभार. ज्येष्ठ नेते असणारे पालसिंगणकर साहेब, विलासबापू वडके, लिंगरावजी कदम, नवनाथ अण्णा शिराळे, सकाराम प्रत्येकाच्या मनामनातील, मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका.